We will start Bayer strain theory along with its explanation, assumptions of Bayer strain theory, limitation of Bayer strain theory. हे सगळं आज आपण डिस्कस करणार आहोत. तर लेट स्टार्ट विथ द Bayer strain theory. What actually Bayer strain theory is? Bayer is a scientist, Bayer Adolf, in 1885 proposed a theory. काय केलंय बेअर या सायंटिस्टनी 1885 मध्ये एक थिअरी सांगितली, ज्याच्यावरून असं कळतं की जे सायक्लो अल्केन्स आहेत ते सगळेच्या सगळे सायक्लो अल्केन्स एका प्लेन मध्ये असतात. एका प्लेन मध्ये म्हणजे सायक्लो अल्केन मध्ये वेगवेगळे कार्बन्स आहेत जे एका सायकल मध्ये आहेत आणि ते सगळे एका प्लेन मध्ये असं यांचं अझम्पशन होतं. ओके, आणि कार्बन sp3 हायब्रिडाइज आहे, टेट्राहायड्रल जिओमेट्री असेल त्याची. त्यानुसार अडॉल्फचं म्हणणं काय होतं की बाबा हे जे सायक्लो अल्केन्स आहेत हे टेट्राहायड्रल जिओमेट्री जी आहे ती कंटिन्युअसली सगळ्यांची सारखी आहे, त्याच्यामुळे टेट्राहायड्रल जिओमेट्री अनुसार बॉन्ड अँगल हा 109 चा असेल. ओके, पण ज्यावेळेस आपण सायक्लोप्रोपेनचं स्ट्रक्चर स्टडी करतो त्यावेळेस हे 60 डिग्री होतं, पण ऍक्च्युअल किती आहे 149 डिग्रीचा हा डिफरन्स येतोय. जो डिफरन्स म्हणजे स्ट्रेन क्रिएट होतो, हा बॉन्ड अँगल मध्ये स्ट्रेन क्रिएट होतो. ओके, bond angle for atoms is 109. Bayer discovered various cycloalkanes have different bond angles. वेगवेगळे cycloalkanes आहेत जे की वेगवेगळे बॉन्ड अँगल्स दाखवतात. ओके, त्यांच्या प्रॉपर्टीज पण वेगळ्या असतील, त्यांची स्टॅबिलिटी पण त्यानुसार वेगवेगळी असेल. अँगल स्ट्रेन थेरी ह्या बेसिसवर सांगितले की 109 पासून जर कमी अँगल असेल 109 पेक्षा तर त्याच्यामध्ये स्ट्रेन येतो, जसं की आपण प्रिव्हियसली डिस्कस केलेलं आहे त्यानुसार. ओके, ह्याच्यामुळे काय होतं की ह्या स्ट्रेनमुळे रिॲक्टिव्हिटी जी आहे कशाची, या कंपाऊंडची सायक्लो अल्केन्सची आणि त्यांची स्टॅबिलिटी ह्या दोन्ही मध्ये फरक पडतो. ओके, कारण 109 डिग्रीचा जर असा असेल आणि तुम्ही 90 डिग्री असं केलं तर डेफिनेटली हा जो स्ट्रेन आहे त्याच्यामुळे ह्याची रिॲक्टिव्हिटी वाढेल आणि स्टॅबिलिटी कमी होईल. ओके, हा फरक पडतो. नेक्स्ट, ऑप्टिमम ओव्हरलॅप ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल इज अचिव्ड फॉर. आता काय होतं की जेवढं ओव्हरलॅपिंग व्हायला हवं बॉन्डचं ते कधी होतं, ज्यावेळेस 109.5 डिग्री हा बॉन्ड अँगल असेल तर. पण असं होत नाहीये सायक्लो अल्केन मध्ये. सायक्लोप्रोपेन मध्ये 60 चा अँगल राहतो, सायक्लोब्युटेन मध्ये 90 चा. अशा पद्धतीने जे की आपण प्रिव्हियसली डिस्कस केले की किती डिफरन्स असतो, कशा पद्धतीने असतो. द मोस्ट इफिशियंट अँड डिझायरेबल ओव्हरलॅप ऑफ atomic orbital results in the highest bond strength. काय होतो, इफिशियंट जेवढा चांगला ओव्हरलॅप असेल तेवढं जास्त स्ट्रॉंग बॉन्ड असेल आणि तेवढा स्टेबल तो मॉलिक्यूल असेल. रिंग्स कॉज स्ट्रेन. रिंग जे आहे त्याच्यामुळे स्ट्रेन किंवा ताण येतोय कशावरती, बॉन्ड अँगलच्या चेंजेस, बॉन्ड अँगल डेव्हिएट होतो. जेवढा जास्त स्ट्रेन असेल तेवढा जास्त प्रेशर असेल आणि तेवढा अनस्टेबल तो मॉलिक्यूल असणार. जेवढा हायर स्ट्रेन असेल, हायर स्ट्रेन रिझल्ट्स इन अ इनक्रीज्ड रिॲक्टिव्हिटी. जेवढा जास्त ताण असेल तेवढी रिॲक्टिव्हिटी इनक्रीज होते आणि कंबशन ऑफ हीट पण वाढते. ओके, अकॉर्डिंग टू बेअर एनी डेव्हिएशन ऑफ बॉन्ड, ओके, एनी डेव्हिएशन ऑफ बॉन्ड अँगल फ्रॉम अन आयडियल बॉन्ड अँगल व्हॅल्यू जे की 109.5 आहे, काय करते, स्ट्रेन क्रिएट्स अँड स्ट्रेन सो दॅट इट्स स्टॅबिलिटी अँड रिॲक्टिव्हिटी चेंज. काय होतं, जेवढा याच्यापासून डेव्हिएशन येईल किंवा कमी जास्त होईल त्या प्रमाणात रिॲक्टिव्हिटी आणि तुमची स्टॅबिलिटी चेंज होत आहे. दिस इज ऑल अबाउट द बेअर स्ट्रेन थिअरी जे प्रपोज केले. आता त्याचे ऍक्च्युअल अझम्पशन्स काय, अझम्पशन्स अनुसार बेअर सांगते की प्लेनार रिंग्स आर युज्ड इन ऑल रिंग स्ट्रक्चर. जेवढे काही सायक्लो अल्केन्स आहेत ते सगळेच्या सगळे एका प्लेन मध्ये आहेत आणि त्याच्यात असणारे जे ऍटम्स आहेत ते सुद्धा एकाच प्लेन मध्ये आहेत. अनस्टेबल सायक्लो अल्केन्स अराइज फ्रॉम डेव्हिएशन्स.
अनस्टेबल सायक्लोअल्केन्स आहेत जे कशामुळे होत आहेत की त्यांचा बॉन्ड अँगल डेव्हिएट होतो. कुठून डेव्हिएट होतो? 109.5 डिग्री पासून डेव्हिएट होतो म्हणून ते अनस्टेबल आहे. जर 109.5 असेल तर हा स्टेबल राहील. निगेटिव्ह स्ट्रेन इज प्रेझेंट इन अ लार्ज रिंग स्ट्रक्चर. जे मोठे मोठे रिंग स्ट्रक्चर आहे सायक्लोहेप्टेनच्या नंतरचे त्याच्यामध्ये निगेटिव्ह म्हणजे मायनस मध्ये स्ट्रेन आहे म्हणजे स्ट्रेन राहणार. बट दे डू नॉट एक्झिस्ट. परंतु जर ऍक्च्युली आपण प्रॅक्टिकली पाहिलं तर तसा कुठलाही स्ट्रेन त्या रिंग मध्ये दिसत नाही. सिन्स द कार्बन रिंग्स ऑफ सायक्लोहेक्झेन काय होते सायक्लोहेक्झेनची जी कार्बन रिंग आहे किंवा हायर सायक्लोअल्केन्स आहे. कोणते हायर सायक्लोअल्केन? सायक्लोहेप्टेन, सायक्लोऑक्टेन, सायक्लोनोनेन एक्सेट्रा आर पकर्ड रादर दॅन द प्लेनर. ज्यावेळेस आपण त्यांची ऍक्च्युअल प्रॅक्टिकल स्टडी करू ना त्यावेळेस आपल्या असं लक्षात येईल की पेयर सांगते की ते एका प्लेन मध्ये आहेत परंतु ते एका प्लेन मध्ये नाही तर ऍटम थोडेसे मागे पुढे आहेत थोडेशा वेगळ्या प्लेन मध्ये आहेत त्याच्यामुळे त्यांचा जो ऑप्टिमम बॉन्ड अँगल आहे तो 109 मेंटेन होतो त्याच्यामुळे त्याच्यावरती रिंग स्ट्रेन हा प्रकार नाही आहे. ओके त्याच्यामध्ये these assumptions are useful in understanding cycloalkane ring with system instability. ह्या assumptions मुळे आपल्या लक्षात येते की किती स्टेबल आहे काय रिंग स्ट्रेन आहे हे सगळं. तर ह्या assumption मध्ये सगळ्यात पहिला जो assumptions आहे बेअरचा तो पुढे जाऊन चुकीचा ठरला जो की एका प्लेन मध्ये सगळे ऍटम्स आहेत आणि ह्या assumption मुळेच रिंग स्ट्रेन ही कन्सेप्ट अस्तित्वात आली पण तो अझम्पशनच चुकीचा होते ड्युरिंग द प्रॅक्टिकल अँड एक्सरे डायफ्रॅक्शन स्टडी. जसे अभ्यास होत गेल्या सॉफिस्टिकेटेड टेक्निक्स येत गेल्या तसं लक्षात आलं की असं काही नाहीये. आयटम्स हे वेगवेगळ्या प्लेन मध्ये राहून पण एका सायकल मध्ये असू शकतात. ओके आता बघा बेस चेन थिअरी इन सायक्लोन व्हेन कार्बन इज बाउंड टू two other carbon atoms in open chain, that is propane, sp3 hybridized. These hybrid orbitals are used to form bonds, sigma bonds. Since the carbon atoms in cyclopropane do not use hybrid orbitals to form bonds, याच्यात hybrid orbitals वापरले जातात. तर याच्यामध्ये बॉन्ड वापरला जातो जो की आहे बेंड बॉन्ड. आपण पुढे याला डिस्कस करणार आहोत. इज वीकर दॅन अ टिपिकल कार्बन कार्बन बॉन्ड पेक्षा हा बॉन्ड थोडासा वीक असेल का कारण स्ट्रेन मुळे किंवा त्याच्यावर असलेल्या अँगल स्ट्रेन. द रिंग प्रोड्युसेस स्ट्रेन व्हेन बॉन्ड अँगल्स डेव्हिएट फ्रॉम द आयडियल. 109 पेक्षा चेंज झाला तर स्ट्रेन येणारच आहे आणि त्याच्यामुळे ह्याची स्टॅबिलिटी कमी राहणार. त्याच्यामुळं हायर स्ट्रेन असल्यामुळं काय होतं व्होलॅटिलिटी वाढते रिॲक्टिव्हिटी वाढते हीट ऑफ कंबशन वाढते आणि डेव्हिएशन जेवढं कमी तेवढं इन्स्टॅबिलिटी कमी. बरोबर आहे. जेवढा तुमचा अँगल पासून 109 असेल 109 पासून जेवढा दूर जाल तुम्ही तेवढा त्याची इनस्टॅबल असेल अनस्टेबल असेल आणि जेवढ्या जवळ याल तेवढा तो स्टेबल असेल. Baer discovered the various cycloalkanes have different bond angles as well as different properties stability. He proposed angle strain theory based on this. याच्याच बेसिसवर त्यांनी अँगल स्ट्रेन थिअरी प्रपोज केली आणि सायक्लोअल्केनची रिॲक्टिव्हिटी आणि स्टॅबिलिटी त्यांनी इथं अभ्यास ह्या अझम्पशनच्या बेसिस. परंतु आता सायक्लोप्रोपेन रिंग कसं आहे ट्रायंगल आहे टेट्राहेड्रल अँगल आहे बिटवीन टू बॉन्ड त्याच्यामुळे काय होतो बॉन्ड कमी होतो कॉम्प्रेस होतो 60 डिग्रीला येतो म्हणजे जवळपास 49 डिग्रीचा त्याच्यात डिफरन्स आहे. आपण दोन्हीकडचा विचार केला तर किती येणार आहे जवळपास 24 अशा पद्धतीने याच्यात येणार आहे. पण हा स्ट्रेन मुळे हा अनस्टेबल राहतो सायक्लोप्रोपेन. तशाच पद्धतीने सायक्लोब्युटेन मध्ये पण सेम आहे. ओके 90 डिग्रीचा आहे 19 दोन्ही साइडने विचार केला आपण स्क्वेअर तर 9.75 चा येतो अँगल स्ट्रेन. फॉर cyclopropane and cyclobutane ring system deviation from tetrahedral angle causes ring pressure. रिंग वरती प्रेशर येतो टेन्शन येतं स्ट्रेस येतो स्ट्रेन त्याच्यामुळे हे अनस्टेबल राहतात. ओके आता Baer believes that cyclopropane should have highly stressed and unstable compound. ह्याच्यानुसार काय होईल ज्याचा जास्त डिफरन्स असेल म्हणजे आता सायक्लोप्रोपेन मध्ये किती आहे 49 म्हणजेच 25 आणि सायक्लोब्युटेन मध्ये 10. तर सायक्लोप्रोपेन हा हायली स्ट्रेस्ड कंपाऊंड आहे बिकॉज ऑफ द रिंग स्ट्रक्चर.
आता त्याच्यामुळे हा सगळ्यात अनस्टेबल कंपाऊंड असेल काय सायक्लोप्रोपेन. द ट्रायंगल रिंग कॅन बी एक्सपेक्टेड टू ओपन ॲट द slightest provocation, releasing the tension with it. This is a valid since cyclopropane undergoes bromine reaction, ring opening reaction. Cyclopropane pentaneचा अँगल स्ट्रेन आहे 0.75. 0.7 हा सगळ्यात कमी आहे, त्याच्यामुळे हा सगळ्यात स्टेबल असेल, मोर स्टेबल. जर आपण कुणाकुणाला कम्पेअर केलं सायक्लोपेंटेन, सायक्लोब्युटेन आणि सायक्लोप्रोपेन, तर सायक्लोप्रोपेन हा सगळ्यात अनस्टेबल असेल. सगळ्यात स्टेबल असेल सायक्लोपेंटेन, सगळ्यात कमी स्टेबल असेल सायक्लोप्रोपेन आणि इन बिटवीन असेल सायक्लोब्युटेन. त्याच्यामुळे ह्याच्यात रिंग ओपनिंग रिएक्शनचे चान्सेस कमी असणार. आता सायक्लोहेक्झेन द रिंग स्ट्रेन इज अ ग्रेटर दॅन सायक्लोपेंटेन. त्याच्यामुळे ह्याच्यात निगेटिव्ह द रिंग स्ट्रेन इनक्रीजेस ॲज वेल, रिंग स्ट्रेन वाढतो. Cyclohexane and higher cycloalkenes should become more unstable as per the theory and are more reactive as time goes on. In contrast, prediction, cyclohexane and its higher members are found to be very stable. It's a stable दिसतं. Undergoing the substitution rather than addition reaction as a result, the hypothesis adequately accounts for the first theory. त्याच्यामुळे काय होते की जसं हायर कडे जाऊ तसं ते अनस्टेबल असतील असतं. तर स्टॅबिलिटीचा जो आपला सिक्वेन्स आहे सायक्लोपेंटेन हा सगळ्यात स्टेबल, सायक्लोब्युटेन हा त्याच्यानंतर असेल आणि सायक्लोप्रोपेन सगळ्यात कमी स्टेबल असेल. पण एक्झॅक्टली असं नाही, तर त्याच्यात लिमिटेशन्स आहेत. लिमिटेशन ऑफ बेअर स्ट्रेन थिअरी काय आहेत, तर इन लार्जर रिंग स्ट्रक्चर बेअर वॉज अनेबल टू डिस्क्राईब द इम्पॅक्ट ऑफ अँगल प्रेशर. जसं जसं आपण लार्जर रिंग स्ट्रक्चर कडे जाऊ तसं तसं हे जे फिनॉमिना किंवा ॲझम्पशन्स आहेत बेरचे ते तिथं साध्य होत नाहीत किंवा तिथं काहीही प्रूव्ह करू शकत नाहीत, स्टॅबिलिटी आणि रिॲक्टिव्हिटी. बेअरच्या प्रमाणे सायक्लोपेंटेन हा सगळ्यात स्टेबल राहायला हवा, ओके, परंतु सिच्युएशन अपोजिट आहे. सायक्लोहेक्झेन हा मोर स्टेबल आहे सायक्लोपेंटेन पेक्षा. ओके, रिंग थिअरी बेअर अनुसार larger ring structure are not feasible नाही due to negative pressure but they exist. तर काय होते बेअरच्या म्हणण्यानुसार की लार्जर रिंग स्ट्रक्चर शक्य नाहीये, परंतु ते शक्य आहेत आणि ते प्रोडक्ट अस्तित्वात आहेत आणि स्टेबल पण आहे. त्याच्यामुळे इथं पण बेअरच्या थिअरीचं लिमिटेशन. टू रिमूव्ह अँगल प्रेशर लार्जर रिंग स्ट्रक्चर्स आर रिंकल्ड. रिंकल्ड म्हणजे काय होतं की एखादा कोपरा रिंगचा दुसऱ्या प्लेन मध्ये जातो किंवा पकर्ड होतो, त्याला आपण प्लेनर. म्हणजे एका प्लेन मध्ये सगळे ऍटम राहण्यापेक्षा रिंग जी बनलेली आहे ती एका प्लेन मध्ये सगळे रिंग मेंबर नसून एक दोन मेंबर दुसऱ्या प्लेन मध्ये जातात, त्याच्यामुळे बॉन्ड अँगल आणि ओव्हरलॅपिंग पण प्रॉपर होते. सिंपल अँड लार्जर सायक्लोअल्केन्स आर व्हेरी स्टेबल. साधे आणि लार्ज सायक्लोअल्केन्स कसे आहेत, जास्त स्टेबल आहेत. जसे की अल्केन्स आहेत, त्याच्या रिॲक्शन पण त्याच्या रॅडिकल चेन रिॲक्शन सुद्धा आणि अल्केन रिॲक्शन. ओके, ड्यू टू बेअर स्ट्रेन थिअरी, रिंग स्ट्रेन आणि बेअर स्ट्रेन, स्मॉल सायक्लोअल्केन्स स्पेशली सायक्लोप्रोपेन ह्या लोअर स्टॅबिलिटी. तर जे छोटे आहेत किंवा ज्याच्यात रिंग स्ट्रेन जास्त आहेत त्यांची स्टॅबिलिटी कमी आहे. ते रिॲक्ट इन अ सेम वे एज अल्किन्स. ते काय करतात, अल्किन सारख्या रिॲक्शन दाखवतात. आहेत अल्किन परंतु रिॲक्शन कशा दाखवणार, अल्किन सारखे. रिंग ओपनिंग आणि रिंग क्लोजिंग रिॲक्शन्स ऑफ अल्किल सायक्लोअल्केन्स आर these. Diels-Alder reaction also followed by hydrogenation may produce cycloalkenes. Diels-Alder reaction सुद्धा दाखवतात. Okay, next. Medium rings have higher rates in nucleophilic substitution reaction. मीडियम साईजच्या ज्या रिंग्स आहेत त्या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशनच्या जास्त रिॲक्शन्स दाखवतात आणि कीटोन मध्ये कन्वर्ट. हे कशामुळे होतं, बिकॉज ऑफ sp3 टू sp3 टू sp2 हायब्रिडायझेशन मध्ये कन्वर्जन झाल्या का. रेडॉक्स आणि सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स हॅव लिनियर असोसिएशन विथ स्ट्रेन एनर्जी डिफरन्सेस. ओके, sp2 and sp3 are measured in a molecular mechanics.
पुढलं जे आहे ते आहे कौल्जन मॉफिट्स मॉडिफिकेशन किंवा बेंट बॉन्ड और बनाना बॉन्ड. बेअरने जे सांगितलं की स्ट्रेन असतो, तर स्ट्रेन असतो, परंतु जेवढं बेअरने सांगितलं की स्ट्रेनवरती रिॲक्टिव्हिटी आणि स्टॅबिलिटी डिपेंड आहे, तशी नाही. तर त्याच्यात काहीतरी मॉडिफिकेशन्स आहेत, काही अपवादात्मक स्थिती आहेत, ज्या की कौल्जन आणि मॉफिट या सायंटिस्टनी त्याला मॉडिफाय केलेले बेअर स्ट्रेन. आता कौल्जन आणि मॉफिटनी बेअर स्ट्रेन थिअरीला काय सांगितलं की ऍक्च्युअल पोझिशन ऑफ कार्बन कार्बन बॉन्ड्स इन सायक्लोप्रोपेन इज समवॉट रिड्यूस द स्ट्रेन इन सीसी बॉन्ड. काय होतं, जो स्ट्रेन आहे तो स्ट्रेन कार्बन कार्बन बॉन्ड्सच्या ओव्हरलॅपिंग किंवा पोझिशन जर चेंज केली तर तो स्ट्रेन कमी करता येतो, रिड्यूस. कसं काय? सो एज टू सॅटिस्फाय रेग्युलर टेट्राहेड्रल जिओमेट्री 109.28 डिग्री सेल्सिअसला, आणि ट्रायंगल जो आहे तो 60 डिग्रीचा अँगल आहे, बॉन्ड अँगल ट्रायंगल मध्ये. They introduce a new type of bond called banana bond or bent bond, which is intermediate between sigma bond and pi bond. तो कुठे आहे? दोन्हीच्या मध्ये, सिग्मा आणि पाय बॉन्डच्या मध्ये आहे, ओव्हरलॅपिंगच्या केस. सिग्मा एवढा परफेक्ट ओव्हरलॅपिंग नाही आणि पाय एवढं लॅटरल ओव्हरलॅपिंग नाहीये त्याच्यात. ओके, त्यानुसार बघ. नेक्स्ट, सिग्मा बॉन्ड्स हॅव हेड ऑन एंड टू एंड ओव्हरलॅपिंग. सिग्मा मध्ये काय होतं, पूर्ण ओव्हरलॅपिंग आहे, त्याच्यामुळे स्ट्रॉंग बॉन्ड आहे. पाय बॉन्ड लॅटरल ओव्हरलॅपिंग असते, त्याच्यामध्ये वीक बॉन्ड असते. तर हायब्रिड ऑर्बिटल्स इन्क्लूड द इंटरसेक्शन बॉन्डिंग रिजन, म्हणजे मधलं असतं पाय आणि ह्याच्या. बट इन केस ऑफ पाय बॉन्ड्स द लॅटरल और साइडवाइज ओव्हरलॅपिंग ऑफ पी ऑर्बिटल्स, and here the bonding intersection area is totally out of the molecular axis. मॉलिक्युलर ऍक्सिस जे आहे त्याच्या बाहेर असतं. कसं? अशा पद्धतीने. आता बघ, हा सिग्मा बॉन्ड कुठे आहे? हा सिग्मा बॉन्डचं ओव्हरलॅपिंग आहे आणि हे पाय बॉन्डचं ओव्हरलॅपिंग. ओके, तर ह्याच्यात काय होतं, आपण जे पाहतोय बेंट बॉन्ड किंवा तुमचं बनाना बॉन्ड, तर त्याच्यात हे थोडस साइडला ओव्हरलॅप, सिग्माही होत नाही आणि पायही होत नाही, त्याच्यामुळे हे बनाना सारखे बॉन्ड्स दिसतात. दॅट्स व्हाय इट्स कॉल्ड बनाना बॉन्ड. द बेंट बॉन्ड युजली they are sigma bonds. The hybrid orbitals and intersection bonding area are not present equally with both the sides. आता हे जे मॉलिक्युलर ऍक्सिस आहे ह्याच्या दोन्ही साईडला नाही, ह्याच्यापेक्षा वेगळं साईड येते, त्याच्यामुळे हे थोडेसे सिग्मा आहेत पण तेवढे स्ट्रॉंग नाही. ओके, बॉन्ड्स आर बेंड टुवर्ड्स द डायरेक्शन ऑफ अँगल स्ट्रोक. जिकडं अँगलचा ताण आहे, जिथं अँगल चेंज होतो त्या ठिकाणी तेवढाचा स्ट्रेन असतो. हे जे आहेत समवॉट मोर अनस्टेबल दॅन सिग्मा बॉन्ड बट लेस अनस्टेबल दॅन पाय बॉन्ड. म्हणजे पाय बॉन्ड पेक्षा स्टेबल आणि सिग्मा बॉन्ड पेक्षा कमी स्टेबल, म्हणजे इन बिटवीन असतात ते बनाना बॉन्ड किंवा बेंट बॉन्ड्स, ज्याला आपण म्हणतो सायक्लोप्रोपेनच्या केस. नेक्स्ट, सॅचे मोहर्स कन्सेप्ट ऑफ स्ट्रेनलेस रिंग. पुढे परत सायंटिस्टने सांगितलं की बाबा रिंग मध्ये स्ट्रेन नावाची गोष्ट नसते काही स्ट्रक्चर मध्ये. कसं काय? तर सॅचे मोहर्स या सायंटिस्टने सांगितलं की स्ट्रेनलेस म्हणजे कुठलाही अँगल स्ट्रेन रिंग मध्ये नसतो. तर कसं काय नसतो याच्यासाठी त्यांनी काय दिले बघा, स्टॅबिलिटी ऑफ सायक्लोअल्केन बियॉन्ड सायक्लोपेंटेन. सायक्लोपेंटेनच्या वरचे जे कंपाऊंड्स आहेत जसे की सायक्लोहेक्झेन, सायक्लोहेप्टेन, सायक्लोहेक्टेन, ह्याच्यासाठी त्यांनी एक वेगळी रिंगची फिनॉमिना मांडली की जी रिंग आपण पाहतोय सायक्लोहेक्झेनची, ती फ्री ऑफ स्ट्रेन आहे आणि ती प्रॅक्टिकली फिजिबल पण झाली किंवा प्रॅक्टिकली त्याला प्रूव्ह पण केलंय. थिअरॉटिकली सांगण्यासाठी, रिंग स्ट्रेन, ऑल द रिंग कार्बन्स आर नॉट फोर्स्ड इनटू वन प्लेन. सगळेच्या सगळे कार्बन एका प्लेन मध्ये दाखवायचे नाहीत, जसं की पेअरने दाखवले तर ते वेगवेगळ्या प्लेन मध्ये दाखवायचे. कशा पद्धतीने? If the ring assumes such a 3D condition, the normal tetrahedral angles of 109 degree are retained. म्हणजे 109 डिग्री जर रिटेन करत असतील तर स्ट्रेन रिलीव्ह होतो. स्ट्रेन विद इन रिंग इज रिलीव्ह, म्हणजे रिंग मध्ये जो स्ट्रेन येणार आहे तो निघून जातो. कशा पद्धती? Thus, the cyclohexane can exist in two non-planar strainless ring. तर सायक्लोहेक्झेनचे दोन स्ट्रक्चर होऊ शकतात. एक आहे बोट फॉर्म आणि दुसरा आहे चेअर फॉर्म. हे दोन्ही मध्ये स्ट्रेन नावाची गोष्ट नाही,
परंतु याच्यामध्ये एक आहे की ह्याच्यात जे कार्बन्स आहेत ते वेगवेगळ्या प्लेनमध्ये. कशा पद्धतीने बघा, इन बोथ फॉर्म कार्बन 1, 2, 4 and 5 lie in the same plane. 1, 2, 4 and 5 हे 4 एका प्लेन मध्ये राहतात. 3 आणि 6 हे वेगळ्या प्लेन मध्ये राहतात. त्याच्यामुळे जर तुम्ही ऑब्झर्व केला तर हा 109 डिग्रीचा जो पॉइंट आहे तो इथं सॅटिस्फाय होतोय. रिंग स्ट्रक्चर ही मेंटेन राहते आणि कुठलाही रिंग वरती स्ट्रेन येत नाहीये, अँगल वरती स्ट्रेन येत नाही. हे बोट कन्फर्मेशन. आता इन द चेअर फॉर्म कार्बन 1, 2, 4, 5 म्हणजे तेच कार्बन 1, 2, 4, 5 lie in the same plane मध्ये राहतात. But carbon 6 is above the plane and carbon 3 is below the plane. हे आहे चेअर कन्फर्मेशन. ह्याच्यात सुद्धा कुठल्याही प्रकारचा रिंग स्ट्रेन येत नाही. सगळेच्या सगळे कार्बन हे एका सायकल मध्ये आहेत, परंतु वेगळ्या प्लेन मध्ये. 4 कार्बन एका प्लेन मध्ये आहेत आणि 2 कार्बन वेगळ्या. त्याच्यामुळे 109चं ओव्हरलॅपिंग होते. स्टॅबल पण आहे, रिएक्टिव्ह पण त्याच पद्धतीने आहे. डिपेंडिंग ऑन धिस द सचिन मोहर्स एक्सप्लेन द चेअर अँड बोट कन्फर्मेशन. ओके. ऍक्च्युअली ओनली वन फॉर्म ऑफ सायक्लोहेक्सेन इज नोन. काय ऍक्च्युअली दोन्ही पैकी चेअर आणि बोट कन्फर्मेशन पैकी एकच आहे, परंतु दोन्ही फॉर्म आपण शो केले. आता कशामुळं? कारण दोन्ही मधून एकाला सेपरेट करणं अवघड आहे. का बरं अवघड आहे? तर दोन्हीमध्ये जे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे त्याच्यामध्ये कंटिन्युअसली एकमेकांमध्ये स्विच होत राहतात. नॉन प्लेनार स्ट्रेनलेस रिंग्स असल्यामुळे कार्बन ॲटम ह्यावर टेट्राहेड्रल जिओमेट्री ॲज इट इज आहे आणि लार्जर रिंग्स पॉसिबल सुद्धा आहेत बिकॉज ऑफ द बेअरनी जे सांगितले होते अझम्पशन्स ते आहेत. फक्त त्याचं सॉरी अझम्पशन्स मध्ये एक आपण अझम्पशन्स चेंज झालंय. बाकी त्याचे जे स्टेटमेंट्स आहेत ते कंटिन्युअस. फक्त रिंग स्ट्रेनवर डिपेंड न राहता त्यांनी जे प्रिडिक्शन केले ते कंटिन्यू झाले. त्याच्यात मॉडिफिकेशन झालेले आहेत थिअरीज मध्ये. दिस इज ऑल अबाउट द सायक्लो अल्केन्स, सॅचुमोर्स थिअरी, कॉल्जन मॉफिट्स मॉडेल, बेअर स्ट्रेन थिअरी, सिंथेसिस, ऑल दिस. Okay, here we will conclude our unit 5, that is the cycloalkane. आपण इथे आपला 5वा युनिट कंप्लीट करतोय, सायक्लोअल्केन.